नमस्कार सेविकाताई, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदे. भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. बघा, गेल्या 1 जानेवारीपासून आपल्या खूप साऱ्या ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये फेस कॅप्चर करत असताना खूप अडचणी येत आहेत. त्याच पद्धतीने बऱ्याच जणांच्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे प्ले स्टोरवर गेल्यावर देखील ॲप जी आहे ती अपडेट होत नव्हती. खूप जणांच्या अशा खूप साऱ्या अशा समस्या होत्या. तर ताईंनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस जेव्हा अपडेट येतो तर अपडेट आल्याबरोबर मी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर जा, लगेच अपडेट करा. काही वेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण ॲप चालू करतो तो वरच आपल्याला अपडेट हा शब्द येतो, तिथून आपण अपडेट करतो. पण आता बऱ्याचदा असं होतंय की बऱ्याच जणांना तो अपडेट वर दिसत नाही. तर आपल्याला प्ले स्टोरवर जायचं, पोषण ट्रॅकर टाकायचं आणि तिथे जाऊन तुम्हाला अपडेट करायचं आहे. ज्या वेळेस जसा अपडेट येतो तसा लगेच जर तुम्ही अपडेट केला तर तुम्हाला काही जे अपडेट असतात तर ते तुम्हाला जे दिसत नाही तेव्हा ते नाहीत, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. आता बघा, बऱ्याच जणांच्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जो 25.1.3 होता, 4 होता, तर हे अपडेट बऱ्याच जणांना दिसत नाहीत आतापर्यंत. तर बघा, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत 2 जानेवारी 26 म्हणजे रात्री हा अपडेट आलेला आहे. आणि आता तुम्ही सगळ्यांनी सर्वप्रथम जसं तुम्ही माझा व्हिडिओ बघाल तसं लगेच प्ले स्टोरवर जायचं आहे. प्ले स्टोरवर जाऊन तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायचं आहे. एवढं सुरुवातीला सांगते, लगेच अपडेट करा ताईंनो, नंतर काही फोनला प्रॉब्लेम होत आहे. म्हणून ही ॲप अपडेट करा. कदाचित तुमच्या ह्या अपडेटनंतर तुमचे जे सोल्युशन आहे ते प्रॉब्लेम जे आहे ते दूर झालेले तुम्हाला दिसतील. परंतु त्यासाठी तुम्ही ॲपला अपडेट केलेलं पाहिजे. ॲप जर तुमची अपडेट नसेल तर तुम्हाला खूप साऱ्या कामाला अडचण येणार आहे. तर आता माझी ही ॲप्लिकेशन अपडेट झालेली आहे. तर आपल्याला नेमकं अपडेट काय आलेलं आहे, अपडेट किती आहे, तर हे आपल्याला मध्ये जाऊन बघायचं. अगदी नेहमीप्रमाणे आपण पाहतो, इथे देखील आपल्याला दिसून जातं किती तारखेला आला हे देखील इथं दिसतं. आणि काय आहे, जर मध्ये जास्त आहे का ते आपल्याला चेक करून घ्यायचं. त्याच्यासाठी आता आपण इथं या ॲरोला क्लिक करणार आहोत. तर आपल्याला जे बाहेर दिसत आहे तेच वर देखील आहे. तर आपला एकच जो आहे ते एकच मुद्दा इथं कव्हर झालेला आहे न्यूमध्ये. तर इम्प्रूव्ह परफॉर्मन्स विथ रिड्यूस डाटा युजेस, म्हणजे आपल्याला आता कमी नेटवर्क म्हणजे डाटा जो आहे, जे नेट आहे, तर कमी नेटमध्ये आता आपल्याला पोषण ट्रॅकरवरचं काम हे करता येणार आहे. त्याच्यामुळे हा अपडेट आता आलेला आहे. कदाचित तुम्हाला जे मागचे अपडेट आले नसतील तर कदाचित तुम्ही हा अपडेट केला तर तुम्हाला ऑफलाईन देखील फेस कॅप्चर करता येणार आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आता सध्या कंडिशनला आपण जे काम करत आहोत ते काम करत असताना आपल्याला ते खूप कामाचं आहे. बघा, अपडेट काय आलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी प्ले स्टोरवर जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट करायचं. अपडेट केल्यानंतर 25.1.4 हा तुमचा अपडेट आलेला आहे का हे बघा. आणि जर आला नसेल तर तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायचं आहे. अपडेट हा येऊन जातो. तर बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये जो मागचा अपडेट होता 25.1.3 तर हा अपडेट आलेला नव्हता. तर आता तो अपडेट तुम्ही डायरेक्ट तुमच्याकडे आता 25.1.4 हा अपडेट तुम्हाला आलेला दिसेल. कारण की जर तुमचं ॲप अपडेट नसेल तर तुम्हाला काम करत असताना खूप साऱ्या अडचणी ह्या येणार आहेत. मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल ह्या अपडेटमध्ये झालेला नाही. अपडेटमध्ये फक्त एवढंच सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला आता कमी नेट म्हणजे कमी डाटामध्ये अंगणवाडीचं जे काम आपण दररोज करतो पोषण ट्रॅकरमध्ये तर ते आता कमी याच्यामध्ये होऊन जाणार आहे. परंतु त्यासाठी तुम्ही ॲपला अपडेट केलेलं पाहिजे. कारण की मागच्या जे 2 अपडेट आले तर त्या 2 अपडेटमध्ये आपण ऑफलाईन मोडमध्ये देखील THR हा फेस कॅप्चरचं काम आपण करू शकणार होतो. तर आता अपडेट करा, कदाचित तुमचं ह्या अपडेटनंतर तुमचं ते देखील काम होईल. आणि दुसरी गोष्ट मध्ये आपल्याला जे नॉमिनीचं आहे त्यांचं देखील तुम्हाला करता येणार आहे खूप साऱ्या गोष्टी. तर आता नॉमिनी का लावलेला आहे की गरोदर आणि स्तनदा अंगणवाडीत येऊ शकत नाही आणि आपल्याला फेस कॅप्चर करायला अडचण येऊ नये म्हणून त्यांनी नॉमिनी हा जोडलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही नॉमिनी देखील लावू शकत नाही, म्हणजे जबरदस्ती नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते ऑप्शन वापरू शकता. कारण की दुसऱ्या व्यक्तीची देखील आपल्याला परत KYC करायची. नॉमिनी लावायचा म्हणजे ज्याला तुम्ही नॉमिनी लावतात, ज्याचं तुम्ही नामनिर्देश जी व्यक्ती करणार तर त्याचं तुम्हाला पूर्ण KYC करायचे, फेस कॅप्चर करायचे. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे जर व्हिडिओ असतील अजूनही तर तुम्ही मातेचंच राहू देऊ शकता. तर बघा, हा अपडेट आपल्यासाठी खूप कामाचा असेल. तर कदाचित तुमचे काही प्रॉब्लेम जे तुम्हाला आतापर्यंत अडचणी येत असतील तर ते सॉल्व्ह देखील झालं असेल. आता माझे सगळे 100% लाभार्थी फेस कॅप्चर झाले. त्याच्यामुळे
मी तुम्हाला ते सध्या सांगू शकत नाही, परंतु तुमचं बाकी असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने लगेच अपडेट करा आणि ते करून घ्या. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, परंतु ताईनो एक सांगेल, वारंवार सांगते, कारण की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. का? कारण की तुम्हाला कुठलीही व्हिडिओ लगेच येईल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंट करत चला, जसं शक्य होईल तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.